नैसर्गिक फुलांपेक्षा मुलं ही देवाकडची फुलं आणि त्या फुलांनीच टाळ्या वाजवल्या हे खूप चांगली गोष्ट आहे. सुस्वागतम सुस्वागतम. मुस्लिम एज्युकेशन सोसायटी सैतवडे आणि दी मॉडर्न इंग्लिश स्कूल सैतवडे यांच्या वतीनं मी आपणा व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि व्यासपीठासमोर उपस्थित असलेले सर्व माझे विद्यार्थी यांचं मी प्रथम स्वागत करतो. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात म्हटली की आपण ईश्वराला स्मरण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून आपल्या दी मॉडेलचे विद्यार्थी ईश्वराचं स्मरण करून आपल्या या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण आपलं जे प्रार्थना आहे ती सुरू करावी. सुरुवात. विश्वास कमजोर होना, इतनी शक्ति
धन्यवाद। या प्राथमिकातील विद्यार्थ्यांनी आस्था शेट्टे म्हणजे कीबोर्ड प्ले केलेला आहे। तुम्हा सर्वांना विनंती करतो की आपण आपल्या जागेवरती जाऊन बसायचं आहे। प्रत्येक कार्यक्रम म्हटला की त्या कार्यक्रमाचा उद्देश आणि त्या मागचे परिश्रम हे आपल्यापर्यंत पोहोचणं हे अत्यंत गरजेचं असतं। त्यासाठी आमच्या प्रशालेचे लिपिक आदरणीय पारेख सर यांना मी विनंती करतो की आपण या कार्यक्रमासंदर्भातलं प्रास्ताविक आपल्यासमोर सादर करावं। व्यासपीठावर उपस्थित मुस्लिम एज्युकेशन सोसायटी सैतोड्याचे अध्यक्ष आदरणीय माद्रे सर, सर्व पदाधिकारी, या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर, आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री कोळेकर सर, सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर वर्ग आणि विद्यार्थी मित्र, सर्वांना नमस्कार। आज आपण मुस्लिम एज्युकेशन सोसायटी सैतोड्याच्या वतीने आयोजित एका सत्कार समारंभासाठी इथे जमलेलो आहोत। या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री कोळेकर सर यांना भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक हा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे। एवढी मोठी अचीवमेंट ही आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावी, तसेच एवढा मोठा पुरस्कार मिळालेले आपले कोळेकर सर यांचा सत्कार व्हावा अशी संस्थेची मनापासून इच्छा होती। आणि त्या संदर्भात परवाच्या दिवशी आदरणीय माद्रे सर मला भेटले आणि त्यांनी ही इच्छा संस्थेच्या वतीने आणि स्वतःच्या वतीने व्यक्त केली। खरं तर मंगळवारीच आम्हाला समजलं होतं की सरांना पुरस्कार जाहीर झाला म्हणून, परंतु संस्थेचे पदाधिकारी जरा आपल्या काही वैयक्तिक कामानिमित्त बाहेर होते, त्याच्यामुळे जरासा उशीर झाला प्रोग्राम घेण्यासाठी आणि आज हा प्रोग्राम आपण इथे घेत आहोत। आपले मुख्याध्यापक कोळेकर सर यांच्याबद्दल काय सांगावे, जेवढे सांगायचे तेवढे कमीच आहे। ते स्वतः कधी जास्त तोंडाने बोलत नाही, तर त्यांची कृती, त्यांचे काम हे नेहमी बोलत असते। खरं तर मी सरांचाच विद्यार्थी। मी जेव्हा 6वीला होतो तेव्हा सर पहिल्यांदा शाळेमध्ये रुजू झाले। सरांना आठवते का माहीत नाही, पण त्यांचा जो पहिला डेमो क्लास होता तो आमच्याच वर्गावर झाला होता। त्यावेळी सरांना मी पहिल्यांदा भेटलो। त्यांचा तो आपल्या शाळेवरती पहिला तास होता, परंतु आम्हा सर्व मुलांना तो तास खूप आवडला, कारण गोष्टी सांगत शिकवणे किंवा स्वतःच्या आयुष्यामधले प्रसंग सांगत शिकवणे ही त्यांची पद्धत आम्हाला खूप आवडली होती आणि मला विश्वास आहे ते आज पण तसे शिकवत असतील। त्यावेळी मी त्यांचा विद्यार्थी होतो, तसे ते राहायला सुद्धा आमच्या घराच्या जवळच होते आधी, त्यामुळे सरांचं आणि माझं इंटरॅक्शन खूप चांगलं झालं होतं। पण मी असं कधी विचार नाही केला होता की भविष्यामध्ये कधीतरी मी त्यांच्या अंडर काम करेन। त्यावेळी नवीनच आलेले आपले कोळेकर सर आज त्यांची आदर्श मुख्याध्यापकापर्यंत मजल पोचलेली आहे। ही एक आदर्श घेण्याची गोष्ट आहे। आपले सर्व विद्यार्थ्यांनी सरांचा आदर्श समोर ठेवा आणि आपले चांगले काम करत राहा, तुम्हाला एक ना एक दिवस यश नक्कीच मिळेल। सरांच्या या अचीवमेंटबद्दल एक छोटासा शेर मी बोलू इच्छितो। 1-3 वर्षों का संघर्ष बहुत खूबसूरत तरीके से तुमसे टकराएगा। 1-3 वर्षों का संघर्ष बहुत खूबसूरत तरीके से तुमसे टकराएगा। एक वक्त ऐसा आएगा जब आसमान भी तुम्हारे सामने झुक जाएगा। करते रहो मेहनत सही लगन से। एक वक्त ऐसा आएगा जब ये आसमान भी तुम्हारे सामने झुक जाएगा। करते रहो मेहनत सही लगन से, जो मुकद्दर में नहीं होगा वो भी तुम्हें एक दिन मिल जाएगा। आज या कार्यक्रमात आपल्या संस्थेच्या वतीने सरांना मिळालेल्या मोठ्या पुरस्काराबद्दल सत्कार आयोजित केलेला आहे। तर मी पेढे सरांना विनंती करतो की पुढील सूत्र त्यांनी हाती घ्यायचे आणि कार्यक्रम पुढे न्यायचा आहे। धन्यवाद। धन्यवाद पारेख सर। सरांनी अतिशय खूप मोजक्या आणि उत्तम प्रकारे प्रास्ताविक आपल्यासमोर सादर केलेला आहे। यानंतर या कार्यक्रमासाठी ज्या व्यक्ती इथे आवर्जून उपस्थित राहिलेल्या आहेत तर त्यांचं स्वागत करणं हे आमचं आपलं कर्तव्य आहे। म्हणून आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय
माद्रे साहेब यांना मी विनंती करतो की उपस्थित मान्यवरांचं आपण पुष्प देऊन त्यांना स्वागत करायचं आहे. अध्यक्ष साहेब करतील. गुंबदच्या सरपंच मॅडम उषा राजेश सावंत मॅडम, सरपंच साहेब शेताचे सर, त्यानंतर आमच्या संस्थेचे सदस्य आदरणीय अली विवेकर सर, कार्यक्रमाचे वडील मजबूर पारिक सर यांचे सुद्धा स्वागत आहे. न्यू इंग्लिश मुख्याध्यापक अंतरेश्वर, माजी सरपंच पावलीकर, त्यानंतर राजेश सावंत या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. यानंतर संस्थेकडून आपल्या प्रशालेचे आदर्श मुख्याध्यापक आदरणीय कोळेकर सर यांचा सन्मान होणार आहे. हा सन्मान आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय माद्रे साहेब हे करतील. मी त्यांना विनंती करतो की आपल्या सरांचा, कोळेकर सरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. सर्वांनी टाळ्या वाजवत राहायच्या. बघा, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों में उडान होनी चाहिए. अशा प्रकारचं आपल्या सरांचं जे कार्य आहे. यानंतर सैतवडीचे सरपंच आदरणीय साजिद शेखान सर हे सुद्धा त्यांचा सन्मान करणार आहेत. त्यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण सरांचा सन्मान करावा आणि सरांनी हा सन्मान स्वीकारायचा आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. गुंबदचे सरपंच मॅडम उषा राजेश सावंत मॅडम या सुद्धा सन्मान करणार आहेत. सरांनी तो स्वीकारायचा आहे. यानंतर मुख्याध्यापक आदरणीय येमराम अंतुले सर हे सुद्धा सन्मान करणार आहेत. सरांनी तो स्वीकारायचा आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने
सरांचा सन्मान हा करतच असतो. प्रत्येक विद्यार्थी असेल किंवा एखादा अपरिचित व्यक्तीसुद्धा असेल, जेव्हा भाषा विषयामध्ये एखादा निबंध लिहिण्याची जेव्हा विद्यार्थ्यांवरती वेळ येते की माझा आवडता शिक्षक, त्यावरती बरेच वेळा सरांवरती हे लिहिलं जातं की माझा आवडता शिक्षक कोळेकर सर आहेत आणि हा सुद्धा एक प्रकारचा सन्मानच आहे. म्हणजे याचं आपण मोजमाप करू शकत नाही. हा खूप चांगल्या प्रकारचा एक सन्मान आहे विद्यार्थ्यांनी केलेला. यानंतर आपल्यासमोर मनोगत व्यक्त करण्यासाठी काही विद्यार्थी येणार आहेत. त्यात प्रथम मनोगतासाठी येणार आहे इयत्ता 5वीची विद्यार्थिनी समयरा रुमान पारे, ही आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. मी तिला विनंती करतो की समोर येऊन आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. Assalamu alaikum wa rahmatullahi wa barakatuh. Respected chief guest, all society members, principal sir, all teachers and all my dear friends. Good morning all. I am Samaya Ruman Parekh from Standard 5th. Thank you so much to give me a chance to speak up here today. We are gathered here to felicitate our principal sir, Mr. Kolekar sir. He got Bharat Ratna Dr. APJ Abdul Kalam Rashtriya Adarsha Mukhyadhyapak Award. My first interaction with him was in Standard 2nd in Nibira English School, Saitore. Even I was not in this school student, but he gave me a chance to be in the annual function for 3 years. It helps to improve my stage daring. Thank you so much, sir. That he could have more and more awards in future. Congratulations, sir. Thank you so much. समयराने खूप चांगली एक मत तिचं व्यक्त केलेलं आहे. यापुढेही त्यांना आणखीन चांगले पुरस्कार, तर पुरस्कारांची लिस्टच आहे मी तुम्हाला सांगणार आहे. आतापर्यंत सरांना खूप प्रकारचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. यानंतर इयत्ता 8वीचा विद्यार्थी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी येणार आहे अनय अभिजित शेट्टे. नमस्कार, माझे नाव अनय अभिजित शेट्टे. सर्वप्रथम तुम्ही सर्वांनी मला इथे बोलण्याची संधी दिल्यात त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. सर नेहमी म्हणतात प्रत्येक माणसाला संधी मिळते, पण त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. सर म्हणतात की संधी ही मुंगीच्या पावलांनी येते व हत्तीच्या पावलांनी निघून जाते. कोळेकर सर हे कायम आम्हाला प्रोत्साहन देत असतात. त्यांनी आम्हाला खेळात पण आणि अभ्यासात पण खूप प्रोत्साहन दिलेलं आहे. सरांनी आम्हाला बाहेर खेळण्यासाठी ओपन जिम बनवलेलं आहे. तसंच सर आम्हाला ग्राउंडची स्वच्छता करायला लावतात, त्यामुळे आमची शाळा स्वच्छ राहते. धन्यवाद. छान, अतिशय मोजक्या शब्दामध्ये त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना बोलायचं आहे. अजून कोण बोलणार आहे का? इयत्ता 10वी 9वी उपस्थित मान्यवरांमध्ये कोण बोलणार असेल तर आपण आपलं मनोगत व्यक्त करू शकता. अंतुले सर, युएला इंग्लिश मीडियमचे मुख्याध्यापक आदरणीय अंतुले सर आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. Bismillahirrahmanirrahim. Very good morning all of you. My dear students, respected President from Muslim Education Society, Mr. Mandre sir, respected Principal Kolekar sir, our village, both of the Sarpanch, Gumbad Mohalla, Madam, and my dear friends, Saji Shekhar sir, and respected teachers. आज मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी संस्थेचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, मुख्याध्यापक आणि शिक्षकांना धन्यवाद बोलतो की त्यांनी मला अशा व्यक्तीच्या बद्दल बोलण्याची संधी दिलेली आहे जे माझ्या वडिलाप्रमाणे आहे.
माझे शब्द कमी पडतील, पण सरांचा जो एक्सपिरियन्स आहे तो आमच्या वयाच्यापेक्षा जास्त आहे. ज्यावेळेला ऑफिसमध्ये आलो आणि ज्यावेळेला मला रुमान पारेख सरांनी मला आमंत्रण पाठवलं व्हॉट्सअपवर, त्यावेळेला माझी जी मनची इच्छा होती ती अशी इच्छा होती की मुंबईमध्ये मी आल्यानंतर सरांच्या ऑफिसमध्ये सरांना सांगितलं की सर, मी मागच्या आठवड्यामध्ये मुंबईला ग्रंथालयाची पुस्तके घ्यायसाठी गेलो होतो आणि ज्या वेळेला व्हॉट्सअपवर मेसेज येत होते आपल्या ग्रुपचे, डिस्ट्रिक्टचे, पंचायतचे, त्याच्यामध्ये सरांचा एक मेसेज आला की सरांना डॉक्टर APJ अब्दुल कलाम हा राष्ट्रीय मुख्याध्यापक पुरस्कार भेटलेला आहे. आणि सेम टाईममध्ये मी त्याच वेळेला ज्या बुक स्टॉलमध्ये उभा होतो त्यावेळेला मी 2 पुस्तकी चॉईस केलं होतं. ते होते डॉक्टर APJ अब्दुल कलामचेच. तर सर मला असं वाटलं की ज्यावेळी मी माझ्या गावी सैतोडे जाईल आणि त्यावेळेला गेल्यानंतर सरांचा पहिले माझ्या शाळेमध्ये सत्कार करेल, सरांना बोलून. इथं आल्यानंतर फक्त मला आमंत्रण आलं की आपल्या शाळेमध्ये तो सत्कार ऑर्गनाईज केला गेलेला आहे. एक मोठी संधी आहे. माझ्या भाषणाची सुरुवात एक शेर है अल्लामा इक्बालचा, नहीं तेरा नशेमन कसरे सुल्तानी के हुम्मत पर, नहीं तेरा नशेमन कसरे सुल्तानी के हुम्मत पर, तू शाही है बसेरा कर पहाड़ों की चट्टानों पर. आमचे विद्यार्थी मराठी मीडियमचे आहेत म्हणून उर्दू समजली नसेल जास्त. एक परिंदा आहे, एक चिडिया आहे आणि कावळे आहेत, चिडिया आहेत, भरपूर पक्ष्यांची नावे तुम्हाला आठवण असतील. पण एक पक्षी आहे जो बाज त्याला म्हणतो. बाज माहिती तुम्हाला, जो सर्वात जास्ती आसमानमध्ये पंख वरून उंचीला जातो तो, त्याला उर्दूमध्ये शाहीन म्हणतात. काय म्हणतात? शाहीन. माझं फेवरेट नाव पण आहे. आमच्या मुस्लिम समाजामध्ये मुलींचं नाव शाहीन ठेवतात. सर्वात मोठी प्रवास करणारा, उडी मारणारा, सर्वात जास्त लांब जाणारा माणूस, पक्षी. तो सरांच्यासाठी मी तो शेअर यूज केलेला आहे की ज्यावेळेला मी ह्या गावामध्ये आलो त्यावेळेला एक अशा व्यक्तीचे मला अनुभव भेटायचा की ती व्यक्ती ह्या कित्येक वर्षापासून ह्या शाळेमध्ये, ह्या गावामध्ये आपल्या शैक्षणिक वर्षावाचा जो भास देत आहे, शिक्षण देत आहे. अशा व्यक्तीचा पुरस्कार भेटतो जो ह्या आपल्या इंडियातलाच नाही बल्कि जगातला फेमस व्यक्ती आहे. काय पुरस्कार लोकांना भेटतात, आमच्या राजकीय क्षेत्रातले लोक इथं बसलेले आहेत, त्यांच्या क्षेत्रामध्ये भरपूर असे त्यांना अवॉर्ड्स भेटतात. आमच्या शिक्षण खात्यामध्ये पण काय असे शिक्षकला पुरस्कार मुख्याध्यापकाचा आता आलेलाच आहे. सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही आपली माहिती भरा आणि तुम्हाला चांगला शिक्षक म्हणून पुरस्कार भेटेल. सामाजिक काय व्यक्ती असतात त्यांना पुरस्कार भेटतात, आपल्या गावातले, आपल्या तालुक्यातले, आपल्या महाराष्ट्रातले, इंडिया लेवलचे. पण अशी व्यक्ती, ज्या व्यक्तीची ज्या वेळेला आपल्या भारताच्या प्रेसिडेंटची निवड होती, तुम्ही पॉलिटिकल आपल्या विद्यार्थ्यांना सर्व माहिती आहे, मोबाईलची माहिती आहे, रानातली माहिती आहे, स्पोर्टची माहिती आहे, पण राजकीय क्षेत्रातली माहिती आपल्या मुलांना भरपूर कमी आहे. त्यांनी राजकीय माहिती, घडामोडी, आता घडामोडीमध्ये काही मजा नाही आहे, आता ज्या राजकीय ज्या गोष्टी आहेत त्याच्यात एवढी मजा नाही. पण आधी ज्या वेळेला APJ अब्दुल कलाम साहेब आपल्या राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष होते, प्रेसिडेंट होते, त्यावेळेला त्यांना बिनविरोध म्हणून प्रेसिडेंट असा निवडला गेला होता. 2005 ते 2000 आय थिंक 1999, 2005 आणि त्याच्यानंतर 2 टर्म्स आय थिंक होते. तर असा पुरस्कार, असा व्यक्तीचा पुरस्कार सरांना भेटला आहे. ही आम्हाला आमच्या गावासाठी, आमच्या विद्यार्थ्यांसाठी, आमच्या सर्व गावकरी लोकांसाठी ही एक मानाची आणि एक चांगल्या गोष्टीची आम्हाला हे भेटलेली आहे, संधी भेटलेली आहे की सरांना APJ अब्दुल कलाम हा राष्ट्रीय मुख्याध्यापक पुरस्कार भेटला आहे. मी ज्यावेळेला एक कार्यक्रममध्ये आलो तेव्हा माहिती ना सर मुख्याध्यापक आहेत आणि या शाळेमध्ये शिक्षक म्हणून मुख्याध्यापक झालो. नंतरच्या कार्यक्रममध्ये आलो तेव्हा माहिती झालं की सर LLB करत आहेत. अजून एक कार्यक्रममध्ये आलो तेव्हा माहिती झालं सर रायटर्स आहेत. अजून एक प्रोग्राममध्ये आलो, सरांचे जे लेवल्स आहेत प्रेसिडेंटचे, आमच्या रत्नागिरी डिस्ट्रिक्टचे प्रेसिडेंट आहेत. मग ज्या वेळेला आलो सरांचे एक जो पोस्ट आहे तो आम्हाला माहिती झाला. म्हणजे हा व्यक्ती एक ग्रंथालयाच्या पेक्षी एक आपल्या पूर्ण एरियामध्ये जेवढ्या पण पुस्तकी असतील, आज आता एक विद्यार्थी जो उभा होता त्यांचे थॉट्स 2 म्हटलं त्यांनी, म्हणजे सरांचे थॉट्स पण आहेत आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये. अशी व्यक्ती त्यांना ह्या राष्ट्रीय पुरस्कार APJ अब्दुल कलामचा भेटलेला आहे. सर आमचे शब्द कमी आहेत पण तुमची जी उंची उडान आहे
ते अशीच पुढे चालू राहावे. आणि सर्व महत्त्वाचं म्हणजे आमच्या संस्थेला मी कॉंग्रॅच्युलेशन करेन की आमचे जे प्रेसिडेंट सर आहेत त्यांच्या चेहऱ्यावर खुशी मी आजपर्यंत मुस्कुराता यूं ही मुस्कुराता चलाता जान में मंजिल मगर लोग आते गए कारवा बनता गए अशी व्यक्तिमत्व हे प्रत्येक वेळेला ते हसत असतं. प्रत्येक वेळेला त्यांच्या चेहऱ्यावर बघावं ते काही ना काही त्यांच्या चेहऱ्यावर एक इंटेन्शन असतो मुस्कुराने की. अशा संस्थेमध्ये जर असे आमचे प्रेसिडेंट असतील, असे त्यांचे काम करणारे जे लोक असतील, तर अशा व्यक्तींचा जो सत्कार करण्याची संधी प्रत्येक वेळेला भेटते. ती आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे की सरांना एवढा मोठा पुरस्कार भेटला आहे. आणि सर आम्हाला पण एवढा गर्व लागला की आमच्या ह्या गावातली व्यक्ती, लास्ट टाइम आम्ही एक उमेश शेखासनचा रायटर म्हणून, छोटा रायटर म्हणून 11 वर्षाचा मुलगा, त्याला संधी भेटली, त्यांनी अचीव्ह केलं. आमच्या पूर्ण ह्या एरियामध्ये कधी नेटवर्क नसतो, लाईट नसतो, कधी अजून भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. अशा प्रॉब्लेमॅटिक एरियामध्ये सरांनी मुख्याध्यापक एवढी वर्ष काम केलेले आहे आणि त्यांना राष्ट्रीय पुरस्कार भेटतोय. किती मोठी गोष्ट आहे. तर हे जे विद्यार्थी समोर बसलेले आहेत ना, त्यांना हे अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या शाळेमध्ये असे मुख्याध्यापक आहेत, असे शिक्षक आहेत की एवढ्या राष्ट्रीय स्तरावर ते फेमस आहेत. मला सरांना हे पण आठवण द्यायची इच्छा की गेल्या वर्षी आपल्या ह्या हायस्कूलची मुलं देश पातळीवर ते डॉल बॉलची टीम इथं सिलेक्ट करते. म्हणजे सरांनी कुठल्याच क्षेत्र मुलांसाठी पण कमी ठेवलं. आपण फेमस होत गेलं तर आम्हाला पण माहिती नाही, आणि मुलांना पण एवढं फेमस केलं की मुलांना पण माहिती नाही की आम्ही इथं जाऊ शकतो. सर, व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन फॉर युअर लाईफ अँड बेटर यू डू फॉर युअर सेल्फ अँड वी आर द केअर अबाउट युअर हेल्थ, की तुम्ही आपल्या स्वतःची पण काळजी घ्या. आणि एक अशी व्यक्ती आमच्यासाठी आहे की त्यांच्याबद्दल कितीही बोलावं ते कमी आहे. विद्यार्थ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की असे मुख्याध्यापक आपल्याला लाभलेले आहेत, संस्थेला असे मुख्याध्यापक लाभलेले आहेत की त्यांची शाळेमध्ये पण त्यांचा यूज होते, बाहेर पण यूज होते, आणि वृत्तपत्रामध्ये पण त्यांच्या गोष्टी फेमस होत आहेत. अशी आम्हाला ही व्यक्ती भेटलेली आहे. सर, वेळ जास्त नाही, तुमच्याबद्दल किती बोलायचा, कसा बोलायचा काय समजत नाही, पण सर व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन की आमचे हे सत्कार छोटेच आहे तुमच्यासाठी, पण तुमचा जो कीर्ती आहे, जो तुमचा जो काम आहे, जो तुमचा वर्क आहे, तो आमच्या शब्दांच्या पेक्षा जास्त आहे. Very best luck for our futures, and we also do for the very excellently for our students and all other things. And thank you for giving me the opportunity for this. Some words for the deliver. Thank you. धन्यवाद सर. आपण अतिशय सुंदर आणि खूप मोजक्या शब्दामध्ये सरांविषयी मनोगत आपण व्यक्त केलेलं आहे. आपल्याला सर्व विद्यार्थ्यांनाही याची कल्पना आहे की सूर्य निर्माण होण्यासाठी सुद्धा काय घटना घडाव्या लागल्या किंवा किती कालावधी लागला, हजारो वर्षाचा कालावधी लागला, आणि त्याच्यानंतर सूर्य आपल्यासमोर निर्माण झाला. तसंच असंख्य कल्पांमधून एखादाच कस्तुरी मृग आपल्याला पाहायला मिळतो. दुसरं एक उदाहरण द्यायचं झालं तर हजारो शिंपल्यांमधून एखादाच मोती आपल्याला दिसतो. तसंच हजारो माणसांमधून असाच एक सोन्यासारखा माणूस आपल्या शाळेमध्ये आहे. हे आपलं भाग्य आहे, आणि मी असं समजतो की आपल्या या संपूर्ण कुटुंबाचा हा सन्मान आहे आणि हा सत्कार आहे. यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी गुंबत सवितवडे ग्रामपंचायतच्या सरपंच आदरणीय उषा मॅडम हे आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहेत. व्यासपीठावरील मुस्लिम एज्युकेशन सोसायटी या सोसायटीचे अध्यक्ष मांद्रे सर आणि त्यांचे सहकारी, सर्व सहकारी, आणि आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सर कोलेकर सर आणि त्यांचे सर्व सहकारी, विद्यार्थी मित्र हो आणि कर्मचारी वर्ग, आज आपण अभिनंदनचा सोहळा साजरा करण्यासाठी इथे उपस्थित आहोत. तर या उपस्थित आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री कोलेकर सर यांचा आज सत्कार समारंभ आहे. त्यांनी या क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असं कार्य केलेलं आहे की त्यांचा आज सत्कार होत आहे. कार्य केल्यानंतरच होत आहे आणि ते करायला हवे. आपण या सरांचं जेवढं शब्दाने जेवढं सांगू शब्दाने, आता सर म्हणाले की आपण सरांचं बोलू तितकं कमी आहे. या सरांना डॉक्टर
AD अब्दुल कलाम हा राष्ट्रीय पुरस्कार भेटलेला आहे. या पुरस्काराचे त्यांना राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार भेटला. तर मी त्यांच्यासाठी माझ्या गुंबद ग्रामपंचायत आणि गुंबद गावातर्फे, माझ्या वाडीतर्फे, पंचशील नगर या सगळ्यांच्या आणि माझ्या सावंत कुटुंबातर्फे मी यांना अभिनंदन व्यक्त करते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. पावरी सर आपलं मनोगत व्यक्त करतात. नमस्कार, माझं नाव आदेश पावरी, सरपंच ग्रामपंचायत जांभारी. आज एक सुवर्णयोग आला आणि यायची वेळ आली म्हणून आज इथं सरांबद्दल 2 शब्द फक्त शुभेच्छा देतोय. आणि आजच्या या सत्कार समारंभ कार्यक्रमासाठी उपस्थित एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष माननीय मांजरे सर आणि गुंबद ग्रामपंचायत सरपंच सावंत मॅडम, तसेच आमचे मित्र सैतवडे ग्रामपंचायत सरपंच श्री साजिद शेखासन सर, तसेच उपस्थित निराचे मुख्याध्यापक, तसेच इतर मान्यवर आणि ज्यांचा सत्कार आहे असे आमचे मार्गदर्शक आणि आजचे सत्कारमूर्ती श्री कोलेकर सर आणि सर्व शिक्षक वर्ग आणि बालमित्र हो. आज आपलं भाग्य आहे की आपण हा सत्कार जो होतोय, हा पुरस्कार आपल्याला माहितीच नव्हता की कसला आहे. APJ अब्दुल कलाम कोण होते एवढं माहिती होतं, आपल्या देशाचे ते राष्ट्रपती होते एवढं माहिती होतं, पण हा पुरस्कार असा असतो हे सुद्धा आपल्याला माहिती नव्हतं. तर आणि आज हा एवढा मोठा पुरस्कार आपल्यापैकी एका व्यक्तीला मिळतोय. सर, खरोखर आम्हा सर्वांना अभिमान आहे की हा एवढा मोठा पुरस्कार आपल्याला मिळाला आहे. आणि सर, आमच्या जांभारी ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि पूर्ण जांभारी ग्रामवासीच्या वतीनं मी आपल्याला खूप 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 शुभेच्छा देतो. आणि खूप असे आपल्याला पुरस्कार भेटलेलेच आहेत. नुसतं आता हे मुख्याध्यापक म्हणून पत्रकारितेत तर आपल्याला खूप असे पुरस्कार मिळालेले आहेत. तर सर, धन्यवाद देतो मी की अशा कार्यक्रमाला मला यायची संधी मिळाली आपण आणि मला 2 शब्द बोलण्याची सुद्धा संधी दिली. त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि सर, पुन्हा आपल्याला एकदा शुभेच्छा देतो आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मोठ्या शब्दामध्ये आपण आपलं मनोगत व्यक्त कसं करायचं, सरांनी खूप कमी शब्दामध्ये आणि चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला. हेच धाडस प्रत्येकाकडे असलं पाहिजे. आणि हे धाडस कधी येतं की एखाद्या व्यक्तीवर आपलं जर जीवापाड प्रेम असेल तरच माणूस भरभरून बोलू शकतो. अन्यथा कोणालाही असं सहज बोलायला सांगितलं तर आपण असं बोलू शकत नाही. यानंतर आपल्या प्रशालेचे कर्मचारी राजेंद्र कदम हे सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद पेडे सर. आज आपल्या शाळेचे आदरणीय असे कोळेकर सर यांना आपण उत्कृष्ट असा अब्दुल कलाम यांच्यामार्फत जो पुरस्कार मिळाला आहे, त्या कार्यक्रमाला सर्व मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे आमचे मात्रे काका, शेखासन दादा, पावरे आणि सर्व मान्यवर हा उपस्थित कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. माझ्यावरती मी त्यांना धन्यवाद देतो. आणि आमच्या शाळेचे आदरणीय का मी म्हणतो की आपल्या सर्वांना माहिती आहे की आदरणीय माणूस कसा असतो. आपल्या शाळेसाठी, संस्थेसाठी हे पावरी सर किंवा आपले निविराचे आपले मुख्याध्यापक यांनी दाखवून दिलंय, सांगून ठेवलंय. कारण जो माणूस घडवायचा असतो, दुसऱ्याला घडवतो, अशी व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक आम्ही मानतो. कारण 1997 साली याच महिन्यामध्ये, जुलै महिन्यामध्ये सर आणि मी इथे हजर झालो. या संस्थेने आम्हाला, या शाळेचे कार्य म्हणजे संस्था ने आम्हाला आपल्या शाळेची सेवा करण्यासाठी दिले. त्यावेळेस सर शिक्षक होते, त्यावेळी मी शिपाई होतो. ते 22 जुलै 1997 आले. मी 30 जुलै 1997 आलो. 1 तारखेला मी हजर झालो. तेव्हा चिलवाल पैलवानमध्ये चिलवाल काका होते आणि पिलपिले काका होते, मधू काका होते. हे असे वरिष्ठ सर्व आमच्या मुस्लिम एज्युकेशनचे आदरणीय सर्व
जे आदरणीय व्यक्ती असते त्यांचं नाव मी काढतच असतो, कारण गावाचं, शाळेचं आणि पूर्ण संस्थेचं सगळे मोहल्ले हे प्रेमाने आमच्याकडे बघत असतात, शाळेकडे बघत असतात, संस्थेकडे बघत असतात, आमच्या विद्यार्थ्यांकडे बघत असतात आणि आमच्या शाळेला सर्व जे या क्षेत्रामध्ये आमच्या जे मुख्याध्यापक होऊन त्या मुख्याध्यापकांच्या हाती आम्ही त्यांना सेवा करण्यासाठी आम्हाला जे मुस्लिम एज्युकेशन सोसायटीने चान्स दिला असे आमचे आदरणीय कोळेकर सर यांना पुढच्या वाटचालीसाठी माझ्या वतीने आणि मी ज्या संस्थेच्या वतीने आणि ज्या क्षेत्रात काम करतो मी पण चतुर्थ श्रेणी कर्मचारी रत्नागिरी यांच्यामार्फत सुद्धा मी तिथे पण सदस्य आहे. कालच आमचा मोर्चा झाला, त्यामुळे सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक आम्ही तिथे उपलब्ध होतो. चांगल्या गोष्टीसाठी उपस्थित राहणं हे सरांचं मार्गदर्शन असतं. तरी या आदरणीय आणि अशा कोळेकर सरांना उदंड आयुष्य लावू दे या माझ्या वतीने आणि माझ्या सर्वांच्या वतीने आणि बालगोपालच्या वतीने मी शुभेच्छा देतो. मंगल हो असं शुभेच्छा इथं थांबतो. जय भीम, जय भारत, जय भारत. त्यानंतर आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय माद्रे साहेब आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. नमस्कार, अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग. आजचा जो समारंभ आहे सत्कार समारंभ, ही जी फील्ड आहे याच्याबद्दल मी जास्त काय बोलू शकत नाही. जरी मी संस्थेचा प्रेसिडेंट असलो तरी मी ह्याबद्दल जास्त काय बोलू शकत नाही. आणि त्यांना जे अवॉर्ड भेटलेला आहे त्यांच्याबद्दल नीविराचे प्रिन्सिपल मॅडम, आमचे उत्तम नागरिक, हुशार, डायनामिक आमचे साजिद शकासन, सेतोडे ग्रामपंचायतचे सरपंच आणि नीविराचे हेडमास्टर आणि जांबारचे पावरी सर यांचा मी स्वागत करतो या समारंभासाठी. हा जो सत्कार भेटलेला, हा जो सत्कार होत आहे तो फक्त कोलेकर सरांचा नव्हे तर हा सेतोडे गावाचा सत्कार आहे. आणि इतिहास शाळेबद्दल किंवा संस्थेबद्दल त्यावेळी ह्यांच्या अवॉर्ड बद्दल आमचं सुद्धा नाव त्याच्याबद्दल जोडलं जाईल. आणि विशेष म्हणजे आम्ही भाग्यवान आहोत आणि मला अभिमान आहे की ज्यावेळी त्यानं हा अवॉर्ड डिक्लेअर झालेला आहे त्यावेळी मी अध्यक्ष होतो. तरी पण मी त्यांचे आभार न मानता मी इतकं सांगू शकतो की 1968ला जी व्यक्ती जन्मास आली आणि ती सांगलीच्या मालेवाडी ह्या गावामध्ये जन्मास आली आणि ती सेतोड्यामध्ये येऊन हाफ सेंचुरीच्या नंतर आम्हाला आज सत्कार करण्याचा ते हे देतील म्हणजे संधी देतील असं वाटलं नव्हतं. म्हणजे त्यांच्या गावाचा आणि आमच्या गावाचा काहीतरी संबंध आहे. आणि खरोखरच माझं जर आयुष्य आणखी जर राहिला तर मी नक्कीच त्या गावाला मी आणि त्यांच्या पॅरेंट्स व त्यांचे रिश्तेदार असतील त्यांना मी भेट देईन की अशी त्यांनी सुपुत्र त्यांच्या जन्मास आला त्यांच्या फॅमिलीमध्ये की ते येऊन आमच्या गावाचं नाव रोशन केलेलं आहे. आणि मला फार आनंद होत आहे. तरी आमच्या नीविराच्या हेडमास्टरनी सविस्तर तुम्हाला सांगितलेलं आहे की ह्या अवॉर्डबद्दल. APJ अब्दुल कलाम इतकी मोठी व्यक्ती त्यांच्या नावाने ह्यांचं अवॉर्ड भेटणे म्हणजे काय साधी गोष्ट नव्हे. तरी मी आणखीन एक क्रेडिट देईन नीविराच्या प्रिन्सिपलला की त्यांच्या शाळेतून जो नॉलेज आहे ते आमच्या शाळेमध्ये फ्लो होत आहे. जसे समीरा पारेखने जे लेक्चर दिला ते त्यांच्या ते क्रेडिट गोज टू देम ओनली. आणि मला आनंद आहे की अशा वेळेला त्या मुलीने चांगल्या इंग्लिशमध्ये आणि त्यात तुम्हाला माझी सुद्धा सर्व विद्यार्थिनी आहेत 5वी 6वी 8वी पर्यंत ते सुद्धा प्रोत्साहन घेतली त्यांच्याकडून. आणि हे थँक्यू व्हेरी मच नीविरा सोसायटी ऑल्सो. आता मी जास्त काही सांगत नाही, याच्यानंतर ते आम्हाला सविस्तर सांगतील आमचे
आदरणीय हेडमास्टर कोरेकर सर आणि त्याच्याबद्दल मी कृतज्ञ आहे माझ्या संस्थेतर्फे की ते आमच्या शाळेला ते जॉईन झाले आणि हा पुरस्कार त्यांनी आम्हाला दिला असं आम्ही समजतो. हे बोलून मी आपले हॅलो, पुन्हा एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजे. आतापर्यंत सर्वच मान्यवरांनी आपलं मनोबल खूप छान पद्धतीने आपल्यासमोर मांडलेलं आहे. काही जण भावूक झालेले आहेत, सर सुद्धा भावूक झालेले आहेत. पण सरांना मिळालेले जे पुरस्कार आहेत त्या संदर्भात आपल्याला मी माहिती सांगतो. महाराष्ट्र गौरव हा पुरस्कार सरांना प्राप्त झालेला आहे. त्यानंतर राष्ट्रीय लोकनायक, पत्रकार भूषण, राष्ट्रीय प्रतिभारत्न पुरस्कार, रयतधारा पुरस्कार असे अनेक पुरस्कार सरांना प्राप्त झालेले आहेत. सरांची जी जन्मभूमी आहे ती सांगलीमध्ये मालेवाडी या ठिकाणी सर राहतात. आम्ही त्या निवासस्थानी गेलेलो होतो. त्याच्यानंतर त्यांची कर्मभूमी सैतवडे आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सर आपलं कार्य करत आहेत. आपले सर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आहेत, तसंच महाराष्ट्र पत्रकार संघाचे सुद्धा राज्याध्यक्ष आहेत. अशा मोठमोठ्या पदांवरती खूप उत्तम प्रकारे सर कार्य करत आहेत आणि एवढ्या सर्व राज्यभरातील लोकांनी सरांवरती जो विश्वास ठेवला आहे आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी व्यक्ती ही आपल्या जवळची आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती आदरणीय कोळेकर सर यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. काही योग असतात, काही योगायोग असतात आणि काही महायोग असतात असं म्हणतात. खरं म्हणजे आम्ही बोलवून पण एकाच वेळेला तिन्ही गावचे सरपंच आमच्याला आता पण कधीच आम्हाला उपलब्ध झाले नाही. पण आज तिन्ही ग्रामपंचायतींचे सरपंच आवर्जून उपस्थित आहेत. अतिशय आपलं व्यस्त शेड्यूल असताना आमच्या न्यूरा स्कूलचे आमचे मार्गदर्शक, आमचे सहकारी स्नेही अंतुले सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. संस्थेच्या आमचे आदरणीय अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. अगदी सर्व आमचे राजू सावंत जे उपस्थित आहेत, सर्व मान्यवर उपस्थित. खरं म्हणजे हा सन्मान जरी माझी जन्मभूमी सांगली जिल्ह्यातली असली तरी माझी कर्मभूमी मी नेहमी त्या ठिकाणी सांगतो की माझी सैतवडी कर्मभूमी. आज जो हा सन्मान झाला त्याचं सर्व श्रेय ज्यांचं उत्कृष्ट असं मला सहकार्य लाभलं ते माझ्या मुस्लिम एज्युकेशन सोसायटीला. ह्या माझ्या सन्मानाचं श्रेय माझ्याबरोबर अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्कृष्टपणे काम करणाऱ्या माझ्या सर्व स्टाफला आहे. हा सन्मान माझ्या शाळेत शिकत असणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थ्यांना आहे आणि माझ्या शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना देखील आहे. कारण प्रत्येक कार्यक्रमात आमच्या शाळेच्या प्रगतीमध्ये ते नेहमी हिरिरीनं भाग घेतात. आता परवाच आमची पालक सभा झाली. पहिल्यांदाच आमचे पावरी सरपंच आले होते आणि म्हणाले की अनेक ठिकाणी आम्ही पालक सभेला जातो तर पालक शोधावे लागतात कोण आलेत का. पण इथं अक्षरशः आम्ही जेवढी अरेंजमेंट केली होती ती पूर्ण भरलेली होती. परत आम्हाला सारख्या पुढच्या स्टूल मागवावं लागत होती. एक पालकांचं ना आमचं सुद्धा एक वेगळं नातं तयार झालेलं आहे. कारण हे सगळ्या पालकांचं मी एक कुटुंब समजतो. मी कधीही या गावातली मुलं असं म्हणत नाही की माझ्या कुटुंबातली मुलं आहेत. आणि आमचे कुटुंब प्रमुख जे आहेत, आमची जी मुस्लिम एज्युकेशन सोसायटी आहे, खरोखर मी जेव्हा रत्नागिरीला जायचा किंवा बऱ्याच खंडाळ्यात मी राहतो, दिवंगत शरद बोरकर मला बघितल्या म्हणायचे की तुम्हाला तुमची संस्था असं काय देते की तुम्ही एवढे पळून काम करताय. बघत तेव्हा तुमच्या पेपरला बातमी येते, ती बातमी जाते ना जातो दुसरी येते. तुम्हाला काही जादा पगार देतात का?
असं हसत हसत म्हणायची. आणि बाकीच्यांना म्हणायचे, बघा ती सैतवड्याची संस्था बघा. मी देखील म्हणायची त्या संस्थेचा आहे प्रमुख, पण सैतवड्यातली मुस्लिम एज्युकेशन सोसायटी जी आहे ही मुलांसाठी जे काही करते ते खरोखर खूप छान पद्धतीने करते. स्वतःचा वेळ खर्च करतायत, स्वतःचा पदरमोड करतायत, वेगवेगळ्या गोष्टी मुलांच्यासाठी कशा येतील याच्यासाठी प्रयत्न करतायत. आणि ते कौतुक करायचे. 2 मिनिटं चहा घेतल्याशिवाय सोडायचेच नाही. हे नेहमीच आमचं चालायचं. म्हणून मी सुरुवातीला म्हटलो की हे सगळं करत असताना, कुठल्याही ठिकाणी काम करत असताना आपले जे प्रमुख असतात, आपले जे मार्गदर्शक असतात, हे देखील त्यांचं सहकार्य असणं अतिशय गरजेचं असतं. आणि हे सर्वोत्तम सहकार्य नेहमीच मला संस्थेचं मिळालेलं आहे. याबद्दल मी अगदी मनापासून या ठिकाणी जाहीरपणाने मला सांगायला हरकत नाही. सुरुवातीपासून मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा माझ्यावर प्रचंड प्रभाव पडला ते स्वामी विवेकानंद यांचा. त्यांची ओळीने मी 64 पुस्तकं वाचली आणि स्वामी विवेकानंद समजून घेतलं. आणि त्यानंतर या क्षणापर्यंत माझ्या जीवनावरती जर जबरदस्त मोहिनी कुणी घातली असेल तर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील. आणि त्याच्यानंतर ते आपण आताच्या काळातली व्यक्ती, आता बाबासाहेबांचं आपल्याला सगळ्यांना अफाट काम माहिती आहे, पण अलीकडच्या काळामधील आपल्या ह्याच्यामधील आता 2015ला त्यांचं निधन झालं, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. आणि या डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं जेव्हा मी विंग्स ऑफ फायर वाचलं, अग्निपंख नावाचं पुस्तक, तेव्हा मला कळालं की म्हणजे इतकी सामान्य कुटुंबातली, तमिळनाडूमधल्या रामेश्वरमधील एका छोट्याशा गावामध्ये जन्म झालेली व्यक्ती, योगायोगानं मला एका गोष्टीचं कायम दुःख होतं. APJ अब्दुल कलामांचं नाव घेतलं की 2014ला मला त्यांच्या कार्यक्रमाला एका निमंत्रण होतं, पण मी माझ्या मुलांचा अभ्यासक्रम मागे राहतोय, मी गेलो नाही. वारणेला कार्यक्रम तो होता, ज्यांनी संयोजक होते NH पाटील म्हणून. त्या वारणेच्या समूहामध्ये त्यांचा मोठा कार्यक्रम होता. त्यावेळी ते विद्यमान राष्ट्र म्हणजे मिसाईल मॅन म्हणून जगभर ओळख असलेले भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण, अनेक पुरस्कार सन्मानातले आंतरराष्ट्रीय ख्यातीची व्यक्ती तिथे आली होती. पण मला तुम्ही महत्वाचे वाटत होता. मी त्या कार्यक्रमाला गेलो नाही. ते म्हणाले तुम्ही या, त्याची ओळख करून देतो तुम्हाला. पत्रकार संघाचे अध्यक्ष येणार, त्याने मी तुम्हाला त्यांच्याबरोबर बसवतो. मी गेलो नाही त्या वारणेला. आणि नंतर 2015ला त्यांचं निधन झालं. तो एक क्षण माझ्या मनामध्ये कायम असा घर करून राहिला की मला त्यांना थेट भेटता आलं नाही. पण आता 2025ला आता 5 मेला आपली सुट्ट्या लागल्या, 1 मेला. आणि 5 मेला मला माझ्या मनातच होतं की मला आता त्या तमिळनाडूला जरी डॉक्टर APJ अब्दुल कलामांना भेटता आलं नाही तर मला त्यांच्या घराला भेटता आलं पाहिजे, मला त्यांच्या भावाला भेटता आलं पाहिजे, मला त्यांचं गाव बघता आलं पाहिजे. आणि म्हणून मी थेट मुंबईतून डायरेक्ट विमानानं कोचीनला गेलो आणि त्या तमिळनाडूला त्यांच्या तिथं मोठमोठी मंदिर आहे. मला ते गाईड सांगायचे, साप चलो बहुत बढिया मंदिर आहे. म्हणजे मला मंदिर बघायचं नाही. असं एक मंदिर आहे, ज्ञानाचं मंदिर आहे, शक्तीचं मंदिर आहे की ज्याची उंची इथं मला म्हटलं सैतवड्यात बसून पण दिसते. असं मंदिराच्या घरी मला जायचंय. त्यांना कळेल ना कुठं काय म्हणतात की ते घर म्हणजे ते ठिकाण, ते मंदिर, हे मंदिर म्हणजे कामाक्षी मंदिर मला इथं आल्यानंतर दिसते. पण मला जे नेहमी सैतवड्यातून दिसते ते मंदिर म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं घर. आणि मी त्या घरी गेलो आणि त्या गाडी बरेच अलीकडे थांबली. आणि त्यावेळी मी तुमच्या प्रत्येक ग्रुपवरती मुद्दाम त्या क्षणी मला तुम्ही दिसत होता, कारण माझी मुलं मला प्रत्येक जिथं जाईल ना चांगल्या गोष्टी मला त्यावेळी तुम्ही दिसता मला. तर त्यावेळी मी तुम्हाला एक पोस्ट टाकली होती 7 मेला की त्या ठिकाणी जाताना तिथे घरापर्यंत गाडी पण जात नव्हती, चालत जावं लागलं. तो रस्त्याचा पण मी मुद्दाम फोटो टाकला होता तुम्हाला. आणि त्याच्यानंतर मी त्या घरी वगैरे गेलो, एक छोटंसं घर, पण माणसं किती मोठी असतात बघा की त्या घरामध्ये त्यांचे अवॉर्ड बसत नव्हते. आणि म्हणून स्वतंत्र म्युझियम करून बाजूलाच तिथं त्यांचं अवॉर्ड म्हणजे आपल्या शाळेचा परिसर एवढं मोठं म्युझियम करून त्यांच्या वेगवेगळ्या पदव्या वगैरे ते लावलेले आहेत. आणि हा म्हणजे माझ्या एक आवडती पर्सनॅलिटी म्हणून हा भाग झाला. आणि काय योग कसे असतात बघा, म्हणून सुरुवातीला म्हणजे काही योगायोग असतात आणि त्याच महामहिनीय व्यक्तीच्या नावे नुकताच भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मला मिळाला. मला कळलंच की हा कसला योग आहे, किती वेगळा योग आहे अशी माझी मनाची धारणा झाली. आणि घरातून खाली उतरत असताना मला त्यांच्या घरामध्ये अशी त्यांनी लिहिलेली 5 वाक्य त्या ठिकाणी दिसली. ती वाक्य मी बघितली पण मला ती तुम्हाला सांगायची होती, पण तो योग आला नव्हता. कधी कधी मी सांगत होतो. त्याने आज इंग्लिशमध्ये लिहिले, स्पीक 5 लाईन्स टू युअर सेल्फ एव्हरी डे. प्रत्येकाने ही 5 वाक्य स्वतः रोज घरातून बाहेर पडताना म्हणायचे. आय एम द बेस्ट, मी चांगला, आय कॅन डू इट, मी एखादी गोष्ट करू शकतो, गॉड इज ऑलवेज विथ मी, परमेश्वर हा नेहमी माझ्या पाठीशी असणार आहे. आय एम द विनर
मी विजेता असणार, मी जे काय करू त्याच्यात विजेता होणार आहे. आणि टुडे इज माय डे, आजचा दिवस हा माझा दिवस आहे, अशी ती 5 वाक्य. आणि ती वाक्य वाचूनच ते घराच्या बाहेर पडायची. म्हणजे ही मोठी माणसं जे होतात, ही किती मोठ्या घरात होती, किती याला काही अर्थ नाही. ती कशी होती, रंगाने कशी होती, काही अर्थ नाही. त्याच्या अंगात किती पाऊल. ते शिकताना सुद्धा मी शिकवताना तुम्हाला अनेक वेळा अनेक उदाहरण दिलेले की त्या APJ अब्दुल कलाम असतील की ते 8वीला असताना 7वीला असताना ते नेहमी स्वप्न मोठी बघायची. ते म्हणायची छोटी स्वप्न बघणारा मनुष्य आज छोटासा असतो. बघायचं झालं तर स्वप्न तर त्या माणसानं मोठं बघावं. आणि म्हणून त्यांचं एक अतिशय आवडतं आणखी त्यांचं स्वतःच एक वाक्य आहे, ते हिंदीमध्ये आहे. ते असे म्हणतात, सपनों वो नहीं, सपने वो नहीं है जो आप नींद आने के बाद देखते, सपने वो है आपको नींद नहीं आने देती. स्वप्न ते असतात, झोपेत पडलेली स्वप्न नसतात, जी स्वप्न तुम्हाला झोपूनच देत नाही ती स्वप्न असतात. असं त्यांचं अत्यंत आवडतं असं ते वाक्य होतं. आणि या नुरूप त्यांनी जे काम केलं आणि त्यांच्या नावाचं किमान एक छोटंसं लेबल माझ्या पुरस्काराला लागलं. कारण मी जेव्हा त्यांच्या घरी गेलो त्यावेळी त्यांची ती भारतरत्न पुरस्कार असा ठेवलेला होता समोर. भारतरत्न हा आपण जर यादी बघितली तर तो बाबासाहेब आंबेडकर असतील. अतिशय ज्यांचं काम देशाच्या 7 समुद्राच्या पलीकडे आहे अशी ही माणसं. पद्मविभूषण, पद्मश्री असे अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय इतक्या डिग्री आहेत की या हॉलमध्ये त्या डिग्री त्यांच्यापासून अशी व्यक्ती. म्हणून मला सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की आपण आपल्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत राहा. कामाच्या पाठीमागून हे यश, हे सन्मान निश्चितपणाने तुमच्या पायाशी लोळण घेतील. आणि हे यश जे असतं, यशासाठी एकच गोष्ट आहे, प्रयत्न. प्रयत्न हे रत्न आहे. वाळवंटाचं नंदनवन करायची ताकद सुद्धा या प्रयत्नात आहे. बाकी कुणाचं गॉडफादर म्हणून कुणाची करायची गरज नाही, कुणाच्या तुम्हाला पाया पडण्याची गरज नाही. फक्त ही जे प्रयत्न, जो तुम्ही शिक्षण घेताय, शिक्षणात इतकी ताकद आहे की तुम्हाला हवं ते प्राप्त करण्याची ताकद त्याच्यात आहे. ते व्यवस्थित घ्या. प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असं म्हणतात की एक राजहंस लपलेला असतो. प्रत्येक सामान्य विद्यार्थी सुद्धा भविष्यामध्ये कोण होईल हे काही सांगता येत नाही. तुमच्यामध्ये सुद्धा एखादा प्रतिभा संपन्न मुलगा होऊ शकतो. मला त्याच्यामध्ये दिसतंय. आज 5वीला इयत्तेला असलेली आमची समायरा पारिक सारखी जर विद्यार्थी असेल की जे आज 5-6 भाषा बोलते, की जिने 3रीला असताना एक वर्ग रेकॉर्ड केलं, ही काय साधी गोष्ट आहे का? आज आमची काही अनेक चांगली मुलं आहेत. आज 5वीचा वर्ग आमचा चांगला आहे, 10वीचा वर्ग तर अत्यंत चांगलाच आमचा वर्ग आहे. 8वीची आमची सेमीची गेलेली सगळी कंपनी आहे. प्रत्येक वर्ग आज मला वेगळा. आणि असा तुमच्या डोळ्यामध्ये काही स्वप्न मला दिसत आहे. डोळे वाचता यावे लागतात, चेहरा वाचता यावा लागतो. सगळं माणसाचं अंतकरण त्याच्यावरती लिहिलेलं असतं. आणि ब्राईट फ्युचर असं मला तुमच्या प्रत्येकाच्या नजरेमध्ये, चेहऱ्यामध्ये दिसतंय. ही संस्था, ही शाळा, इतका चांगला स्टाफ तुम्हाला लाभलेला आहे. हे तुमचं खरोखरच गौरवाची बाब आहे. नशीबवान आहात तुम्ही. इतके चांगले शिक्षक तुम्हाला लाभलेले आहेत, इतकी चांगली संस्था तुम्हाला लागलेली आहे, इतके चांगले गावातले आपल्या वेगवेगळ्या आजूबाजूचे आमचे जे सरपंच आहेत ते लाभलेले, की त्यांचं नेहमी लक्ष असतं. ज्या वेळेला आता एक विद्यार्थी कोणतं म्हणाले की आम्हाला पुढे जिम उपलब्ध केली, शेटी म्हणाला. पण विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा, ती जिम मी नाही निर्माण केली, मी नाही बसवलेली. त्याचं श्रेय इथं आमच्या ज्या सरपंच महोदय बसलेले आहेत, सावंत मॅडम, यांना आहे. त्यांनी त्यांच्या वाडीमध्ये ती मंजूर झाली होती. त्यांनी असा विचार केला, इथं ते बसवण्यापेक्षा हे जर इथं शाळेमध्ये बसवलं तर ते कसं होईल. मला फोन केला, मी म्हटलं ताबडतोब बसवून टाका, काय लागेल ते सकत. हे त्यांना कोऑपरेट करण्याची वृत्ती ही माझी होती. पण अशा पद्धतीने अनेक गोष्टीसाठी ते असतील, आमचे आदेश पावरी सरपंच असतील, आमचे शेखान साहेब असतील, नेहमी तुमच्याकडे लक्ष असतं. ते येत नसतील वारंवार, त्यांना वेळ नसेल मिळत, पण तुमचं प्रत्येक ऍक्टिव्हिटी, बरोबर ना शेखान साहेब, हे त्यांना माहिती आहे. मुलं कुठे गेली, कधी गेली, काय झालं, सगळं. त्याला जसं आमचे अंतुले सर म्हणाले की इगलचं एक त्यांनी उदाहरण दिलं. त्याला मराठीत इगल म्हणतात त्या पक्षाला. तो आकाशात बराच उंच असतो, पण लक्ष त्याचं पिल्लाकडे असतं. संस्था कुठेही असली कामानिमित्त, हे आमचे पदाधिकारी कुठेही असले, लक्ष तुमच्याकडे असतं. आम्ही कुठेही असलो, लक्ष तुमच्याकडे असतं. पहिल्या दिवशी मला येता आलं नाही, थोडासा मी आजारी होतो, पण त्यावेळेला माझं सगळं लक्ष तुमच्याकडे होतं की मुलं कशी आली असतील, कधी आली असतील, अनेक मुलं इथे आली असतील की नसतील,
सागर गेला की नाही गेला, सारखा मी त्यांना फोन करत होतो. सरांनी पेढे सरांना फोन करत होतो. सर म्हणाले तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही इतक्या आजारात बेडवरती आहात, ही घ्या, काळजी घ्या, आम्ही बघतो. हा सपोर्ट आम्हाला स्टाफचा जो आहे हा अतिशय महत्वाचा आहे आणि त्याला सगळ्यांना आम्हाला सपोर्ट आहे संस्थेचा, आमच्या सगळ्या वेगवेगळ्या ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांचा, ग्रामस्थांचा आणि संस्थेच्या प्रत्येक सभासदाचा आहे. म्हणून मी सुरुवातीला म्हणाल की सगळं यश, सन्मान आणि याचं क्रेडिट हे माझ्या संस्थेला, माझ्या सर्व स्टाफला, माझ्या सर्व विद्यार्थ्यांना आणि सर्व पालकांना आहे हे मी नम्रपणाने नमूद करतो. माझं जन्मगाव जरी वेगळं असलं तरी मला नेहमी माझं मत इथे हे सतव सारखं असं हे करतं, मुलांना काय वेळ करता येईल. मी जेव्हा माझ्या गावी जातो तेव्हा मला लोक खूप भांडावून करतात. पहिले सरपंच हे सगळे घरातून असे रोज ग्रामसभा भरल्यावर भरलेली असते. लोकांना कळतं की मी आलो म्हटलं की तिथं घरात आमच्या बसायला जागा नसते आणि ते मग मी चर्चा मग ती करत नाही, मी चर्चा करतो गावातल्या मुलांची. गेल्या वेळी साहेब सुट्टी होती, पहिला आठवडा मी तिथं होतो आणि गावामध्ये आमच्या 8 मुलं कमी पडत होती गावातल्या मूळ शाळेला. आणि मला व्हॉट्सअपच्या एका ग्रुपवर समजलं की गावात 8 मुलं कमी पडतात आणि एक शिक्षक जातोय. मी घरात बसून 12 विद्यार्थी त्या शाळेला आणून दिले. ते म्हणा तुम्ही घरात बसून 12 देताय तर तुम्ही इथं जर प्रत्यक्षात जर फिरलात तर काय कराल. त्यांना सांगितलं बाबा हे गेले अनेक वर्षी मी माझ्या गावासाठी, माझ्या शाळेसाठी तेच करतोय. अरे म्हटलं, त्यांना सांगितलं या कुठला गाव कुठे गाव ते पालक माझ्यावर एवढा विश्वास ठेवतात आणि तुम्ही मात्र माझं तुमच्या गावाचं असून माझं तुम्ही हे करत नाही असं म्हटल्यानंतर त्यांना भावनिक साथ घातल्यानंतर त्यांनाही खूप वाईट वाटलं. आणि मग ज्या इंग्रजी मिडियमला किंवा काही इंग्रजी मिडियम चांगले आहेत किंवा अन्य कुठंतरी शाळेत जिथं गर्दी आहे, मोठ्या शहरामध्ये गावात गाडी येते असं नाही ठिकाणी, तर त्यांना हे केल्यानंतर तिथं येता येता त्या 8 दिवस मला म्हणजे तुम्हाला कधी भेटी नसतात पण आनंद ह्या गोष्टी झाला की मी येता येता माझ्या गावाचं सुद्धा एक चांगलं काम करून आलो. म्हणजे सतत जाईल तिथं आपल्या परीनं आपलं योगदान कसं देते एवढाच एक विचार मनात असतो आणि याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी घडत जातात. बोलण्यासारखं सांगण्यासारखं खूप आहे, वेळ झालाय मला याची जाणीव आहे. सर्व या ठिकाणी मान्यवर, सर्व आमचे पदाधिकारी, सर्व या ठिकाणी सरपंच महोदय या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनी हा खरं म्हणजे मी काय फार मोठं काम केलं असं मला वाटत नाही. खरं म्हणजे मला अजूनही चांगल्या गोष्टी करायचं असं नेहमीच मला वाटतं. ते करत जाणार आहे मी. ते मला कधीच वेळच पुरत नाही, दिवस उगवतो कधी मावळतो कधी हेच कळत नाही. सकाळी 8 वाजता की मी कपडे घालून तयार असतो, कधी शाळेत जाईन असं. 8:15ला तर मी गाडी सुरू करतो आणि 8:30ला शाळेत येतो आमच्या नवसोमा पावरे यांच्या बरोबर. तर अशी शाळेची ओढ आधी मला आहे, तुम्हाला सुद्धा. शाळेला येताना तुम्ही आनंदानं हसत या, जाताना जड अंतकरणानं तुम्ही गेला पाहिजे. जाताना जे आपण उड्या मारत जातो म्हणजे शाळा सुटली म्हणून नाही, तर तुम्ही येताना जड होऊन या आणि जाताना मात्र तुम्ही थोडंसं विचार घेऊन जा. तुमची प्रगती करा, तुमची प्रगती तुम्हाला पुढे व्हा म्हणण्यासाठी जगातला एकच घटक आहे तो म्हणजे शिक्षण. बाकी कोणी पुढे व्हा म्हणतात, मागे खेचतात. पण माझा विद्यार्थी पुढे गेला पाहिजे ही भावना मनात ठेवून आम्ही सगळे लोक तुमच्याशी प्रयत्न करत आहोत. भविष्यात अजून आपल्याला काही चांगल्या गोष्टी करायच्या आहेत, यासाठी तुमचं सहकार्य लागणार आहे. तुम्ही आमच्या बरोबरच असणार आहात याची एक खुणगाठ मनाची बांधतो. सर्वजणांनी खूप अमूल्य वेळ या ठिकाणी दिला. तुम्ही या ठिकाणी शांत पद्धतीने हा कार्यक्रम अटेंड केला त्याबद्दल तुमचं सगळ्यांच्या मनापासून मी आभार मानतो. आभार मानण्यापासून धन्यवाद. धन्यवाद सर, अतिशय सुंदर असं लोकांना एक उद्बोधन आपण मार्गदर्शन पण केलेलं आहे. त्याच्यानंतर आजचा दिवस जो आहे तो 1674 शिवाजी महाराजांनी इंग्रजांशी मित्रत्वाचा तह केला तो हा आजचा दिवस आहे. त्यानंतर सुनील गावस्कर यांना सुद्धा आज महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार आजच्या दिवशीच मिळालेला आहे आणि आजचा दिवस सुद्धा आपण खूप चांगला निवडला आणि सरांचा सुद्धा सत्कार समारंभ आपण आज ठेवला. खूप चांगली गोष्ट आहे. यानंतर आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपण सर्वांचे आभार मानणं हे गरजेचं आहे. म्हणून आपल्या प्रशालेचे आदर्श शिक्षक केदारी सर यांना मी विनंती करतो की आपण आभार मानावे. आज आपण कला दालनामध्ये मुस्लिम एज्युकेशन सोसायटी सैतवडे व डी मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण छोटासा सत्कार समारंभ आयोजित केलेला होता. या संपूर्ण सत्कार समारंभासाठी उपस्थित असलेले आपले सत्कारमूर्ती मुख्याध्यापक ज्यांना भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम राष्ट्रीय मुख्याध्यापक हा पुरस्कार प्राप्त झालेत असे असणारे आपले सत्कारमूर्ती कोळेकर सर हे या कार्यक्रमास उपस्थित होते. तशाच प्रकारे आपल्या संस्थेच्या अध्यक्ष
माद्रे साहेब, त्याचप्रमाणे संस्थेचे असणारे इतर सभासद आहेत हे उपस्थित राहिले. तशाच प्रकारे आपल्या जवळच असणारी न्यू इरा इंग्लिश स्कूल सैतवडे यांचे मुख्याध्यापक हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे आपल्या जो परिसरामधले असणारे 3 ग्रामपंचायत आहेत त्या ग्रामपंचायतीचे सरपंच, त्याच्यामध्ये आपण सावंत मॅडम घुमस ग्रामपंचायत, साजिद शेखासन साहेब सैतवडे ग्रामपंचायत, आदेश पावरी साहेब जांभारी ग्रामपंचायत हे 3 सरपंच आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे आपल्या परिसरामधले असणारे ग्रामस्थ आहेत जे शाळेला कायमस्वरूपी मदत करतात असे राजेश सावंत हे ग्रामस्थ या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. हे सर्व उपस्थित मान्यवर आणि संस्थेचे असणारे इतर पदाधिकारी हे सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपल्या प्रशालेचे असणारे सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि संपूर्ण कार्यक्रम पार पाडण्यासाठी तुम्ही शांततेने बसलेला आहात, सहकार्य करत असणारे सर्व विद्यार्थी, या सर्वांचं प्रथमतः आभार की तुमच्या सर्वांच्या सहकार्याने हा आपला कार्यक्रम इथे उत्तम प्रकारे पार पडलेला आहे. आणि उपस्थित कार्यक्रमाला असलेले सर्व जे मान्यवर आहेत त्यांचे आभार आणि सत्कार म्हणून त्यांचे अभिनंदन. एवढं करून अध्यक्षांच्या मध्ये कार्यक्रम संपले, पण त्यापूर्वी संपल्यानंतर इथे राष्ट्रगीत होईल, त्यानंतर हा कार्यक्रम संपला जाईल. सर्व विद्यार्थ्यांनी जागेवरती उभं राहायचं, सर्व विद्यार्थ्यांनी